मैंने घातला का मोठे जळती लेकाची पुट्टी अरे बहुत ज्यादा सर्दी है. चला दादा येतो. जय महाराष्ट्र मित्रांनो, आपण सकाळी उठून सगळ्यात पहिले अंडे आणि ओटची मिल घेऊ. आता वाजले 7 वाजले. 7 वाजताच उठलो आपण, सगळ्यात पहिली मिल घेतली. आणि इकडे महासंघ हा जय महाराष्ट्र वाला ब्रँड आहे, इकडे छोटा ब्रँड. तू काय म्हणशील ना? जय महाराष्ट्र. तिकडे जाय जाय चलते नुसतं. आता आपण ही मिल खूप बढ्यापैकी तो मित्रांनो आपली ही मिल आहे. अजून 12 वाजताची काकडी, चिकन, राईस आणि संतर होता. त्यातला आता अर्धा खाल्ला मी ना, तर बढ्यापैकी खातो. आज काम आहे अमरावतीला, श्रद्धाच्या घरी जाणार आहे, म्हणजे आपल्या कोचच्या घरी. हे खाऊन मग त्याच्या घरी जातो मी. चला आता आला आपण इड्डूच्या घरी. आम्हाला जायचं आहे श्रद्धाच्या घरी. त्याचं घर आहे इड्डूचं. तो कोरोनाला पोरीबारी सारखा मेकअप आता. पहिले तोंडाले बांधण, मग म्हणून बाहेर आल्यावर अरे यार कितनी धूप आहे कितना ही आहे असा आहे. तो नाटकेल पोटगा आहे, पोरीबारी सारखा शोक करते लेखाचा. चलो आता जाऊ आपण स्वराध्याच्या घरी. हीरो बन के जा रहे हैं. देखो भाई कैमरे में आने के बाद मुंह देखो तुम लोग दादा को हीरो बन के जा रहे हैं. एक बार दादा बता दिया मैंने. बता दिए क्या? तू तो ह्या पोरगा पाय आता तोंडाले बांधलं तर अजून काढलं तोंडाचं. कोण गोळा आहे पोरीबारी असे व्हिडिओ मध्ये आल्यावर काढतील, अजून बांधतील. पोरीबारी सारखा करतील एकाचा पुट्टा आहे. चला. आणि ह्या म्हणते मला हिरो सारखा दिसू राहिला. काय काय चष्मा लावला हिरो सारखा म्हणते की आपण गरीबाने घातला का मोठे जळची लेकाची पुट्टी आहे. चल इटू जाते अभी दादा के घर पे. अरे देखो और हे पहा मित्रांनो, तोंडाचं काढलं रुमाल. असा व्हिडिओ मध्ये याच्या की बराबर काढते तू तोंडाचं. काला रंग मेंटेन करायचा आहे मला आणि जास्ती काही काला रंग व्हायचा आहे बाबा. हो ना झाला. हो जय महाराष्ट्र मित्रांनो. तर मित्रांनो आपल्याला असा एक फॉलोअर भेटला नाश्ता करता करता हो जिंद्राला. जय महाराष्ट्र दादा. हात में प्लेट आहे नाश्ता. अरे दादा 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 कर रहा. अशा सबस्क्रायबर भेटून रस्त्याने आपल्याला कुठे भेटलो गेलो तर आपल्याला भेटते. चला असंच प्रेम राहू द्या. आणि दाखवतो तुम्हाला स्वराज्याचं घर गीत कसं आहे, कुठं आहे, काय आहे, कशी बावडी चालू आहे त्याची, सगळं दाखवतो तुम्हाला. चलो अब जाते दादा के घर पे. दादा के घर के पास देखो कैसे बकरे हैं. इकडे भी जंगल आहे. चलो आओ. चष्मा काढा लागते भाऊ. दादा बंपर आहे बंपर. नहीं कैंडी है. नहीं कैंडी कैंडी नहीं 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 नहीं. कैमरामैन एड्डू के साथ स्वराज दा और रोशन दा. इतनी ठंडी लग रही है तेरे को? अरे बहुत ज्यादा सर्दी है. वो पानी दे दो ना. चला दादा येतो. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. चलो बाय.
तर मित्रांनो आपण आलो आता सरोदाच्या घरून. आता चाललो आपल्या घरी आणि आपल्या संग आहे आपला मित्र म्हणजे इटू. काय बे साला गायब होते कुठे बी. बाकी काही नाही. सांगितलं दादाना जे सांगायचं तर आम्हाला. कंडिशन दाखवली. कॉम्पिटिशन आहे नाही सध्या. कंडिशन मध्ये आहे माणूस. फक्त वाट पाहता कॉम्पिटिशनची तयारीची. आता घरी जाणं आहे. अजून आपली मिल घेणं आहे आणि अर्धा एक घंटा झोपू आपण. मग अजून आपल्या जिमसाठी जाणं आहे. आज थोडा वेगळा करू. आणि याचे हरकते चालू झाले. जय महाराष्ट्र. आणि आखरीले काय म्हणत असतो आपण? जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. इसमें याच्यात जोर नाही दिसू राहिला. अबे जय महाराष्ट्र. या चला रे जाऊ आता घरी. तो यहाँ पे रास्ते में हम जा रहे थे तो रोशनदा को उनके फॉलोअर मिले. ये चोर मावली से है. चोर मावली से. ओके ठीक है. तर मित्रांनो घरी आल्यावर आपली मील आहे. चिकन, एक संतार, एक राईस. आता हे खाऊ बढियापैकी. आता वाजले 3:30. अर्धा घंटा झोपू मग अजून 5 वाजताची मील बाकी जाऊ. तर मित्रांनो आपले अंडे आणि ब्राऊन ब्रेड तयार आहे. आता हे खातो. जिमच्या पोलची मील आहे. हे खाऊन मग जायचं आपल्याला जिममध्ये. आज वर्कआउट आहे आपला. आज कायचा वर्कआउट आहे? बॅग आहे आणि ट्रॅपचा वर्कआउट आहे. चांगला वर्कआउट करू. आणि इकडे जिम बॅग तयार व्हायचीच आहे आणि ते बी बॅग बी तयार करणार. ही बॅग आहे आपली. चला आता मील खातो मी. चला आता जिम मध्ये जातो. चलो. मित्रांनो आपण आता पोहोचलो जिम मध्ये. हा आपला जिम आहे ना. आपला कारागिरी इथं बसलेला आहे. आता आम्ही देतो आमच्या शरीराला आकार. म्हणजे दादा ने आज नया लोअर लिया है और लोअर पहन के भी आ गए जिम में. मैंने उनको बोला था कहीं बाहर जाएंगे तो पहन के आना. देखो दादा को लोअर कैसे लग रहा. चांगला ऐसा जाऊ दे यार. गरीबाची मजा घेते. पोट्ट लेखाचा किती दिवसाच्या बाद लोअर घेतला मी ना. चला आता आहे आपला बॅगचा ट्रॅपचा वर्कआउट बढियापैकी करू. खतरनाक मजा येईल. आणि हे पोट्ट तर घरूनच म्हणे आज माझी जास्ती वाट नको लावता म्हणे. हो क्या कुछ लेट करते मेरे को बोलते करके 15 मिनट पहले निकलना ना. वहाँ पे एवढं बहाना नहीं. 1 घंटे से खड़ा था आज मैं. और दादा ने क्या मालूम है क्या गाड़ी बनती बोलते. अरे गाडी बंद आहे. फोन आला तर गाडी बंद झाली. माझी प्लॅटिना तिथं येऊन मी बंद पडली होती. पोट्ट एवढं बांधते तरी डोंबळच्या डोंबळच दिसू राहिलं. मेंटेन करून आलो मी.
मित्रांनो आपला वर्कआउट खतम झालेला आहे. आता मस्त बळ्यापैकी वर्कआउट केलेला आहे. एवढी तगडा पम आला आणि आमचा शोल्डर एकदम फाटून गेलेला आहे. शोल्डर तर जाऊ द्या पण बॅग तर मध्ये लयच मजा आली आहे. आणि आपला इड्डू ह्या इथं हसून राहिला आहे पुट्ट दुका जांभळीत त्याला जास्ती वाढून राहिलं का जास्ती बघा बरं धैर्य आहे ना, धैर्याला काहीतरी खायचं आहे आणि आम्ही ना त्याला घेऊन चाललो आता खायला. काय खायचंय? चिकन खायचंय. तो त्या खायला आम्ही घेऊन चाललो त्याला. आणि दादाला काही लय गुस्सा घेऊन आला आता. आणि आता जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तर मित्रांनो आपण हे खारेदाणी घ्यायला आलो. आता हे घेऊ घरी घेऊन खायचे. चला आता घरी घेऊ. मित्रांनो आपण आता शेंगदाण्याची पुडी आणायला गेलतो. त्या ठिकाणी मी पहिले कमसे कम 7-8 वर्षा अगोदर त्या दुकानात काम करू. मी 50 का 60 रुपये रोजानं काम करू. तिथं मला दिवाळीले कपडे घेतले होते. एवढं म्हणजे नवल वाटलं तर मला काय यार दिवाळीले कपडे भेटले ते. पण आज अशी कंडिशन आहे का मी आज तिथं खारेदाण्याची पुडी आणायला जातो. पण दिवसा अजूनही आठवण येते अरे बा आपण गेलो तिथं काम केलं आहे. जाणून आहे त्या गोष्टीची आपल्याला. बस हेच असं वाटते का नाही यार देवानं आपल्यासाठी चांगलं करून आलंय. असं भविष्यात असं चांगलं होऊ दे म्हणा. आणि बाकी तुमचा सपोर्ट राहू दे म्हणा मित्रांनो. आणि जय महाराष्ट्र. आता जातो मी घरी. मित्रांनो आपण हे चिकन आता बनवणार आहे. रेसिपी टाटली दे. आम्ही शिजाले आम्ही खातो. तुले कायची वाट कोणाली चिकन आहे. मोठी गेली करायला. चलो आता हे शिजते बडे. तर मित्रांनो आपली चिकन रेडी झालं. इकडे पुट्टी आली खाली. ते एरी तो थांबरे तू ते वाटच पाहत असते कधी चिकन शिजते. आता चिकन खातो आम्ही बड्यापैकी. दोघे बापले का एक तिसरी बसली आहे तिकडे बाहेर. चला भूक लागली जोऱ्यानं. घ्या फक्त इथं बघा. चलो तर मित्रांनो मी घरी आलो आता. मित्राचा भाषाचा वाढदिवस होता तर त्याच्या भाषेच्या वाढदिवसात गेलो होतो. कारण ती वाट पाहून आले होते. या म्हणे. म्हटलं चला ठीक आहे. आपण घरी आल्यावर मस्त जेवण केलं. त्याच्या बाद आपण जेवण करू. मग तिथे निघालो. तिथे गेल्यावर त्याचं मस्त डीजे चालू होता. त्याला भेट दिली. तिथं आपले फॉलोअर भेटले. सगळेजण मस्त बड्यापैकी फोटो काढले. त्यालाही चांगलं वाटलं मलाही चांगलं वाटलं त्याच्यासंग भेटलं. आणि मग तिथून निघालो. आपण आपल्या घरी आलो. आता बड्यापैकी झोपतो मी. झोपाचं काय आता मला पहिले सगळ्यात पहिले व्हिडिओ बनावं लागते यूट्यूबचा आणि प्लस रील. म्हणजे आता मला वाजते 1-1:30 वाजणार आहे झोपासाठी. सकाळी रॅक पण आहे म्हणते. आणि चौथ्या ते. आणि बाकी तुम्ही कसा व्हिडिओ वाटते सांगा मला कमेंट करून. भेटू उद्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट लाईक शेअर जरूर करा. आखरी जय महाराष्ट्र.